कोल्हापुरात शहरात पावसाचा जोर तुलनेनं कमी असतानाही घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीनं आज पहिल्यांदाच पात्र ओलांडलंय। राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या विसर्गामुळे ही परिस्थिती उद्भवली असून 25 बंधारे सध्या पाण्याखाली गेलेत। राजाराम बंधाऱ्यावर सध्या पाणी पातळी 29 फूट 11 इंच असून ती 30 फुटापर्यंत पोहोचलीय। पंचगंगेची इशारा पातळी 39 फूट आणि धोका पातळी 43 फूट इतकी आहे। सध्या जरी पाणी धोका पातळीपासून काहीसा दूर असला तरी सततचा पाऊस आणि धरणातून वाढलेला विसर्ग पाहता नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय। गेल्या काही दिवसांपासून पावसाची उघडझाप सुरू होती, मात्र गेल्या 2 दिवसात घाटमाथ्यावर पावसानं जोर धरल्यानं धरण क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाणी पंचगंगेत सोडलं जात आहे। त्यामुळे नदीची पाणी पातळी झपाट्यानं वाढतीये। दरम्यान गगनबावडा तालुक्यातील अणदूर तलाव आज सकाळी 10 वाजता 100% भरलाय। यामुळे कुंभी नदीतही पाणी पातळी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून नदीकाठच्या गावांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलंय। कोल्हापूर शहरात जरी पावसाचा जोर फारसा नसला तरी सुरगाणा, गगनबावडा, आजरा, भुदरगड या भागांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। त्यामुळे केवळ पंचगंगा नव्हे तर इतर नद्यांमध्येही पाण्याची पातळी वाढतीये। या परिस्थितीवर प्रशासन सतत लक्ष ठेवून असून आवश्यकतेनुसार पूर परिस्थिती हाताळण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे।